क्रॉप आणि त्याचं मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट और इरिगेशन मॅनेजमेंट ऑफ द क्रॉप. अँड टुडेज लेक्चर वी विल सी द मेथड्स ऑफ इरिगेशन. आता सर्वांना माहिती आहे मेथड्स ऑफ इरिगेशन म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर टू द क्रॉप्ड फील्ड बाय डिफरंट टाइप्स ऑफ लेआउट आर कॉल्ड एज इरिगेशन मेथड्स. वेगवेगळ्या इरिगेशन लेआउट्स करून वापरून जर आपण इरिगेशन दिलं तर त्याला आपण मेथड्स ऑफ इरिगेशन म्हणतो. ओके. आता सर्वात सगळ्यांनी कॉमनली मेथड सरफेस मेथड, ज्याला आपण ग्रॅव्हिटी मेथड म्हणतो, म्हणजे सरफेस शेतामध्ये पाणी सोडलं जातं आणि ते गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीमध्ये मुरतं. सब सरफेस और सब इरिगेशन, जमिनीच्या खालनं पायपा पुरून ड्रिपच्या पायपा असते, ते ड्रिप सारख्याच असतात, ड्रिपच्या नसतात ऍक्च्युली, त्याला सब सरफेस इरिगेशन म्हणलं जातं. प्रेशराइज्ड इरिगेशन और मायक्रो इरिगेशन, तर प्रेशराइज्ड इरिगेशन मध्ये ड्रिप इरिगेशन येतं, स्प्रिंकलर इरिगेशन येतं आणि रेनगन येतं. ओके. अतिशय सोपा टॉपिक आहे. ओके. आता सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. सरफेस इरिगेशन मेथड refers to the manner or plan of water application by the gravity flow to the cultivated land, wetting either the entire field, uncontrolled flooding, or partially the controlled flooding. आता सरफेस मेथड मध्ये जर शेतामध्ये तसंच पाणी सोडून दिलं, रिजेस फरोज काहीच नाही बनवलं, तर त्याला आपण वाईल्ड फ्लडिंग म्हणतो आणि मोकळ्या ह्याच्यातच ते पाणी वाहत राहतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मोकळ्या ह्याच्यातच ते पाणी वाहत राहतं शेतामध्ये अनकंट्रोल्ड. इथं बघा मी फोटो टाकलेला आहे वाईल्ड फ्लडिंगचा. तर वाईल्ड फ्लडिंग मध्ये पाणी दिलं जातं, ते रिजेस फरोज सारा वरंबा काही नसतंय, मोकळ्या ह्यानं पाणी फिरतं. काही जिथं खड्डा आहे तिथं जास्त साठतं, जिथं खड्डा नाही तिथं कमी साठतं. सो अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. वाईल्ड फ्लडिंग ज्याला काय म्हणायचं, अनकंट्रोल्ड इरिगेशन. इट कन्सिस्ट ऑफ अप्लाइंग वॉटर टू द फील्ड विदाउट एनी बंड्स टू गाईड द फ्लो ऑफ वॉटर. ओके. इथं कुठलाही वॉटर फ्लोला गाईड करण्यासाठी फरो रीज सारा काही नसते, बुंडा बिंडा काही नसते. वेटिंग द सॉइल सरफेस कम्प्लिटली. जनरली इट इज प्रॅक्टाइज्ड ओनली वेन द इरिगेशन वॉटर इज अबुडंट. ज्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये पाणी असेल त्याच वेळेस ही मेथड फॉलो केली जाते. शक्यतो भाताच्या शेतामध्ये ही मेथड फॉलो केली जाते. आलं लक्षामध्ये? बाकीच्या पिकांमध्ये काय एवढी फॉलो करत नाहीत, कारण की आजकाल काही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अवेलेबल नसते. ओके. जनरली इट इज प्रॅक्टाइज्ड ओनली वेन द इरिगेशन वॉटर इज अबुडंट अँड वेअर द लँड इज लेवलिंग इज नॉट फॉलोड. जिथं जमिनीचे लेवलिंग नसते. Sometime it is also adopted in initial stage of the land development. This method is most commonly used for irrigation of the crop, sowing by broadcasting method, rice or low value pasture, lawn or millets. म्हणजे जिथं रिजेस फरो बनवायला जास्त खर्च करायचा नाही, नुसतं पेरायचं आणि पाणी सोडून द्यायचं, भिजल ती भिजल आणि राहील ती राहील, असं असते. ऍडव्हान्टेजेस: लँड लेवलिंगची गरज नाही, लँड शेपिंगची गरज नाही, देर इज नो लेबर अँड लँड प्रिपरेशन कॉस्ट. लेबरची आणि लँड प्रिपरेशनची कॉस्ट गरज नाहीये. लेस स्किल लेबर्स आर रिक्वायर्ड. कमी स्किल इरिगेटर किंवा लेबर असला तरी तो पाणी पाजू शकतो, कारण की तिथं काय करायचंच नाही. यू हॅव टू जस्ट गिव्ह द वॉटर टू द फील्ड. फील्ड मध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. तर वाईल्ड फ्लडिंगचा डिसएडव्हान्टेज काय आहे? अप्लाइड वॉटर इज लॉस्ट बाय डीप पर्कॉलेशन अँड सरफेस रन ऑफ. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि लॉस होतो, खड्ड्यामध्ये साठतं किंवा शेतातनं सुद्धा काही वेळेस बाहेर पडून जातं. लो इरिगेशन ऍप्लिकेशन इफिशियन्सी. जेवढं पाणी आपण देतो त्याच्या बदल्यात किती खूप कमी पाणी झाडाला मिळतं आणि बऱ्याच पाण्याचा लॉस होतो, ह्याला म्हणायचं वाईल्ड फ्लडिंग. तर वाईल्ड फ्लडिंग म्हणजे काय? अलाउइंग वॉटर टू फ्लो फ्रीली ऑन द सरफेस ऑफ लेवल लँड विदाउट हेल्प ऑफ ह्युमन्स. माणसाच्या कुठलाही वापर न करता किंवा माणसानं कुठलीही आतमध्ये खोरं टिकाव न वापरता, हाताचा वापर न करता शेतात पाणी सोडून देणे, ह्याला आपण काय म्हणतो? वाईल्ड फ्लडिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं कंट्रोल्ड फ्लडिंग. ओके. कंट्रोल्ड फ्लडिंग. कंट्रोल्ड फ्लडिंग म्हणजे काय? तर सरीवरंबा असतो आणि त्या सरीवरंब्यामध्ये पाणी सोडलं जातं, म्हणजे दार धरलं जातं आणि त्यातनं पाणी जर वाहतं बुंड्यांच्या मधनं, म्हणजे ते असं शेतात कुठेही जास्त कुठेही कमी असं जात नाही. एक सारा भरला की दुसऱ्या साऱ्यात पाणी उघडतात. बघा इथं बेसिन ए भरलं की बेसिन बी मध्ये पाणी चालू केलं, बेसिन बी भरलं की बेसिन सी मध्ये पाणी चालू करणार. सो याला कंट्रोल्ड फ्लडिंग असं म्हणलं जातं. ओके. चेक बेसिन और बेड अँड चॅनल. इट इज द कॉमन अँड सिम्पल मेथड ऑफ इरिगेशन mainly adopted in a leveled and land surface. It is also known as a bed and channel method of irrigation. The land is divided into small basin beds. The area of basin surrounded by earthen bunds or levels or bunds. The point water is kept within the basin and not allowed to run off. म्हणजे या बुंड्या छोट्या छोट्या बुंड्यांनी फील्ड जी आहे ती डिवाइड केली जाते. ओके. छोट्या छोट्या बुंड्यांनी
छोट्या छोट्या बुंड्यांनी फील्ड जी आहे ती डिवाइड अप केली जाते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि त्याच्या मार्फत हे इरिगेशन दिलं जातं. ओके. त्यामुळे छोटे छोटे चौकोन दिसत आहेत तुम्हाला इथं. मी राईट साईडला फोटो टाकलेला आहे. ओके. हा आपल्या कॉलेजच्याच क्रॉप कॅफेटेरियाचा आहे. तर छोटे छोटे चौकोन किंवा सारे असतात त्याच्यामधनं पाणी दिलं जातं. ओके. दिस मेथड इज मोस्ट कॉमन मेथड adopted for most of the crop. Size and levels of the ridge or bunds depending upon the depth of water to be impounded in the basin. तुम्हाला शेतामध्ये किती पाणी द्यायचं आहे त्याच्यावर त्या बेडची साईज, जमिनीला जर जास्त उतार असेल तर साईज कमी करायची, जमीन लेवल असेल तर साईज वाढवली तर चालेल. The water is turned on the upper side and after applying the required quantity of water is turned off. म्हणजे दार धरणे. सरीमध्ये पाणी सोडायचं त्या चौकोनामध्ये आणि ते भिजला की बंद करून टाकायचं. इट इज इन दिस मेथड द फील्ड इज डिवायडेड इंटू स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ 4 to 4,000 meter square guided by the bunds in all the side for irrigating crop like groundnut and vegetable. भाजीपाल्याच्या पिकांना युनिफॉर्म पाणी लागतं सर्वीकडे सारखी. त्यामुळं मेथीच्या शापू, पालक ह्या असल्या व्हेजिटेबल क्रॉप साठी असे चौकोन करणं हे ऑलवेज बेनिफिटेड असते. ओके. ठीक आहे. आवाज ऐकू येतोय का? हॅलो हॅलो. येतोय सर. ओके ओके. ठीक आहे. चालेल. मी आदनं मधनं चेक करत जाईन. काय होतंय त्या मोबाईलवर मला कळत नाही की झूम चालू आहे का बंद पडले. ओके. त्यानंतर कंट्रोल फिलिंग सॉइल more efficient more than 90% in the fine textured soil. This is due to the uniform and rapid spread of water and more infiltration opportunity time for all the areas and thereby depth of infiltration is uniform. शेतात छोटा चौकोन केल्यामुळं सगळीकडे सारख्या पद्धतीनं पाणी पोचतं. कुठं कमी कुठं जास्त होत नाही. The correct quantity of water can be applied as there is a no runoff. जेवढं पाहिजे तेवढंच पाणी देऊ शकतो. पाणी वाहून जात नाही किंवा रनअप होत नाही. Leaching of salt is possible by impounding the water and giving more opportunity time for infiltration, stagnation and drainage. ह्याच्यामध्ये जे क्षार आहेत ते जमिनीवरचे क्षार जमिनीमध्ये खाली मुरून निघून जाऊ शकतात. ओके. इन्फिल्ट्रेशन चांगलं होतं. सुटेबल टू द लँड विथ अ स्मूथ जेंटल अँड युनिफॉर्म स्लोप. कुठल्या जमिनीमध्ये ही मेथड चालते? ज्या जमिनीला युनिफॉर्म प्लेन स्लोप आहे. ज्या जमिनीला जास्त स्लोप आहे तिथे ही मेथड एवढी चालत नाही. त्यानंतर कंट्रोल्ड फ्लडिंग मध्ये त्याचे ऍडव्हान्टेज वॉटर कॅन बी अप्लाइड युनिफॉर्मली हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. इवन अ स्मॉल स्ट्रीम कॅन बी युज्ड फॉर इरिगेशन ऑफ क्रॉप इफिशियंटली. छोटीशी जरी पाण्याची स्ट्रीम असली तरी सुद्धा ती व्यवस्थित वापरता येते. सिम्पल अँड चीपेस्ट वेन इक्विपमेंट इज युज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बंड. बुंडा बनवायला काही लागत नाही. नांगरानं नुसते तास टाकले आणि खोऱ्यानं जरी नुसते बुंडे तयार केले तरी ते तयार होतात. म्हणजे जास्त कॉस्टली नाहीये. Disadvantage, it need a high degree of leveling or uniform distribution of water within this basin. Soil should be uniform. ह्याच्यामध्ये एकच आहे की बाबा जमीन लेवल पाहिजे आणि सॉइल एकसारखी पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे. इट इज नॉट सुटेबल फॉर कोर्स टेक्स्चर्ड सॉइल विथ हाय इन्फिल्ट्रेशन रेट. जी जमीन हलकी आहे, ओके, कोर्स टेक्स्चर सॉइल आणि ज्याच्यामध्ये पाणी जास्त मुरतं त्या जमिनीमध्ये ही मेथड वापरून फायदा नाही. कारण की पाणी सगळं मुरून आणि निघून जाणार. आलं लक्षामध्ये? आणि पिकाला कमी भेटणार. द बंड शुड बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड द इम्पाउंडिंग वॉटर. आतमध्ये जे पाणी सोडतोय त्यावेळी मजबूत बुंडे पाहिजेत, नाहीतर काय होईल, पाणी सोडलं आणि बुंडा फुटून गेला तर मग शेजारचे सगळे बेसिन्स फुटणार. इन फाईन टेक्स्चर्ड सॉइल विथ अ व्हेरी लो इन्फिल्ट्रेशन रेट प्रिकॉशन मे बी टेकन टू अवॉइड लॉंग टर्म वॉटर स्टॅग्नेशन. काळी कसदार किंवा काळ्या मातीची जमीन असेल तर त्या शेतामध्ये जास्त पाणी सोडायचं नाहीये, काय की काय आवश्यकता नाहीये, नाहीतर वॉटर लॉगिंग होऊ शकतं. आलं का लक्षामध्ये? त्याच्यानंतर नेक्स्ट जी मेथड ऑफ इरिगेशन आहे रिंग आणि बेसिन मेथड, आळे पद्धत. आता जिथं आंब्याची, चिकूची, पेरूची ज्या बागा असतात मोठ्या मोठ्या त्या बागेंच्या भोवती आपण आळं तयार करतो आणि त्या आळ्यामध्ये पाणी सोडतो. आता कसं असतंय हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये दोन प्लांट मध्ये डिस्टन्स जे असते ते खूप जास्त असते. 6x6 मीटर, 8x8 मीटर, 10x10 मीटर. त्यामुळे काय आहे त्याच्यामध्ये जर क्लोज ग्रोईंग क्रॉप लावले, ओके, त्याच्यामध्ये सॉरी त्याच्यामध्ये जर शेतात अख्खे भिजवत बसायचं म्हणलं सो इट विल बी वेस्ट ऑफ लॉट ऑफ वॉटर आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान होतं. त्यामुळं काय केलं जातं, ज्या आंब्याची बाग, चिकूची बाग ह्याच्यामध्ये दोन प्लांट मध्ये अंतर जास्त असते तिथं त्या झाडाच्या बुडक्यामध्ये एक बेसिन बनवलं जातं, म्हणजे आळं बनवलं जातं आणि त्या आळ्यामध्येच पाणी सोडलं जातं. सो इट विल बी सेव्ह द इरिगेशन वॉटर. दिस मेथड इज मॉडिफिकेशन ऑफ चेक बेसिन मेथड
and it is suitable for widespread growth of orchard crop and cucurbits. In this method, a circular bund is constructed around each tree or plant or a group of plant or tree to create a basin or irrigation. प्रत्येक झाडाच्या भोवती बुंदा केला जातो, बुंद्याच्या भोवती आळ केलं जातं. These basin are suitable connected to the irrigation, convey the channel in a such a way that either each basin is irrigated separately or a group of basin by flowing water. तर काय केलं जातं, ऍट अ टाइम एक एक बेसिनला पाणी सोडलं जातं किंवा दोन दोन तीन तीन बेसिनवर दार केलं जातं आणि त्यातनं दोन दोन तीन तीन ऍट अ टाइम भिजवले जातात. आल्या लक्षामध्ये. तर रिंग अँड बेसिनचे ऍडव्हान्टेज काय आहे? हाय इरिगेशन ऍप्लिकेशन इफिशियन्सी, खूप सगळ्यात चांगली सरफेस मेथड ऑफ इरिगेशन मध्ये सगळ्यात चांगली इरिगेशन इफिशियन्सी आहे, कारण की झाडाच्या बुंद्याच्या आजूबाजूलाच पाणी जातं, वेस्टेज काय होत नाही. कॅन बी अचिव्ड बाय प्रॉपरली डिझाइनड सिस्टम. अनस्किल्ड लेबर कॅन बी युज्ड ऍज देर इज अ नो डेंजर ऑफ इरोजन. साधा एक माणूस असला की ज्याला भिजवायचं म्हणजे एवढी आयडिया नाही किंवा नॉलेज नाही, तो सुद्धा खोऱ्यानं नुसतं एक 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 बेसिन मध्ये पाणी सोडायचं असं जरी सांगितलं तरी तो इरिगेशन देऊ शकतो. डिसएडव्हान्टेज, हाय लेबर रिक्वायरमेंट. रिंग बनवायला सुरुवातीला लेबर रिक्वायरमेंट जास्त लागते सुरुवातीला, पुन्हा नाही. द बंड रिस्ट्रिक्ट यूज ऑफ मॉडर्न मशिनरी. फक्त यामध्ये पुन्हा समजा गवत उगवून आलं, समजा कुळवायचा आहे, कोळपायचा आहे, रोटर मारायचा आहे, हे जरा प्रॉब्लेम येतो कारण की मग बुंडे तुटू शकतात किंवा बंड तुटू शकतात. हा तेवढा एक थोडासा त्रासदायक काम आहे. आणि लिमिटेड टू रिलेटिव्हली युनिफॉर्म लँड. जमीन थोडीशी लेवलला असावी, नाहीतर पाट पाण्यानं पाणी व्यवस्थित पोचत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉर्डर और स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन. ओके, ह्याला सारा मेथड पण आपलं इरिगेशन म्हणलं जातं किंवा बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन पण म्हणलं जातं. सऱ्या पद्धत. आता इथं तुम्हाला दिसतं एक बुंडा आहे आणि त्या दोन बुंड्याच्या मध्ये एक सारा आहे आणि त्या साऱ्यातनं पाणी सोडलेलं आहे. इकडे पण तुम्हाला डिझाईन मध्ये दिसते आहे बंड्स. सो बॉर्डर अँड स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन. द फील्ड इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ लॉंग पॅरल स्ट्रिप. फील्ड जी आहे ती लॉंग पॅरल स्ट्रिप मध्ये डिवाइड केली जाते. बाय प्रोव्हाइडिंग अ स्मॉल पॅरल अर्धन बंड्स. छोटे छोटे भुंडे बनवले जातात. बाय लीव्स और डाइक्स. त्याला बुंड्याला डाइक्स म्हणलं जातं. अलॉंग विथ द बोथ साइड ऑफ द स्ट्रिप, जनरली 3 to 5 meter in width and 75 to 300 meter in a length, separated by small border ridge. ओके, ठीक आहे. 15 सेंटीमीटरचा बुंडा बनवायचा आणि साऱ्याची जी लेंथ आहे, रुंदी, ती जवळपास 3 ते 5 मीटर ठेवायची आणि लांबी जी आहे ते 75 मीटर पासून 300 मीटर पर्यंत. जमीन जेवढी लेवल आहे तेवढा लांब सारा तुम्ही ठेवू शकता. जमिनीची लेवल जेवढी कमी आहे तेवढा छोटा सारा ठेवायचा. मग 5 मीटर 10 मीटर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. The end along the strip may or may not be closed, which is based on the length of the strip. If the length of strip is very long, the end will be closed to having a uniform distribution and to avoid runoff. बुंड्याचा शेवटी आडवा एक बुंडा बनवला जातो आणि तिथं पाणी अडवलं जातं. आलं लक्षामध्ये. Each strip is irrigated independently. हॅलो, आवाज ऐकू येतोय का? होय सर. ओके, स्क्रीन दिसते ना? होय सर. ओके, तर ह्या बुंड्यामध्ये each strip is irrigated independently from upper end, turn on and water flow as a thin sheet of uniformly spread along with the strip. आता इथं दिसतंय बघा, एक साइडला पाण्याचा पाट आहे, एक साइडच्या पाण्याच्या पाठामधनं पाणी सोडलेलं आहे आणि पाणी पुढं 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 भिजत जातंय. आलं लक्षामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये एकच आहे की बाबा जमीन लेवल असावी. एक साइड उतार असला का नाही की बुंडा एक साइडचा फुटून पाणी एका साऱ्यातनं दुसऱ्यातनं तिसऱ्यातनं चौथ्यात असं होत जातं. त्यामुळे जमीन लेवल असणे ह्यात महत्वाचं आहे, बॉर्डर आणि स्ट्रीप. आता बॉर्डर आणि स्ट्रीप मध्ये आपण कुठली पिकं लावतो तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. द वॉटर इज टर्न ऑफ वेन द रिक्वायर्ड व्हॉल्यूम इज डिलिव्हर्ड टू द स्ट्रीप. ओके, सारा अख्खा भिजेपर्यंत पाणी सोडायचं नाही. सारा थोडासा शिल्लक राहिला भिजायचा की मागणं पाणी बंद करायचं की साऱ्यातलं पाणी ऑटोमॅटिक पुढं पुढं जाऊन सगळा सारा भिजतो. तुम्ही जर शेवटपर्यंत वाट बघत बसला अख्खा सारा भिजेपर्यंत आणि पुन्हा मागणं पाणी बंद केलं की जाऊन शेवटी खाली फुटणार. आता या अनुभवाचे बोल आहेत पोरांनो. तुम्ही आता इरिगेशन पाणी पाजलं असेल शेताला कवा तर तुम्हाला हे अनुभव येईल की कसं सारा फुटतो, कसं दार धरायचं. ओके, द ऍप्लिकेशन इफिशियन्सी ऑफ दिस सिस्टम इज 75 to 85%. या सिस्टमची ऍप्लिकेशन इफिशियन्सी 75 ते 85% आहे. सुटेबिलिटी, सुटेबल टू द सॉइल. ओके, मॉडरेटली लो टू मॉडरेटली हाय इन्फिल्ट्रेशन रेट. कोणत्या जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये मध्यम जमीन जी आहे त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन मध्यम आहे तिथं वापरायचं.
टू द फील्ड विच हॅव्हिंग 0 to 0.5% ऑफ द स्लोप. अशा फील्ड मध्ये की ज्याच्यामध्ये 0 ते 0.5% स्लोप आहे. फॉर डेन्स और क्लोजर स्पेस्ड क्रॉप इट कॅन बी ॲडव्होकेटेड 4% स्लोप इज प्रोव्हाइडेड. ओके, ठीक आहे. जास्त जर स्लोप असायला लागला तर मग ते पाणी फुटणे, पाणी वाहून जाणे, सॉइलचं इरोजन होणे, हे असल्या प्रॉब्लेम लय येतात. जास्त सँडी सॉइल किंवा जास्त क्लेई सॉइल मध्ये हे नसलं पाहिजे. सँडी सॉइल मध्ये काय होतं, पाणी पुढे सरकत नाही. सॉरी, क्लेई सॉइल मध्ये पाणी दमादमाने भिजत आणि तिंबत जातं, पाणी लय लागतं रानाला. आणि सँडी सॉइल मध्ये काय होतं, इन्फिल्ट्रेशन इतकं जास्त होतं की लवकर भिजून उरकत नाही. हा पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लोमी सॉइल जी मीडियम सॉइल आहे त्याच्यामध्ये हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर जे बॉर्डर स्ट्रीप मध्ये ऑल द क्रॉप, शक्यतो ज्वारी, बाजरी, गहू, मूग, तूर, उडीद, सोयाबीन, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, रेड ग्राम, फ्रेंच बीन, ऍग्रिकल्चर मध्ये किंवा ऍग्रोनॉमी मध्ये सर्वात जास्त ऍग्रोनॉमिकल क्रॉप ह्या मेथड मधनं सोईंग केलं जातं. ह्या मेथड मधनं इरिगेशन केलं जातं. अलग लक्षामध्ये. आता सँडी किंवा सँडी लोमी सॉइल जर असते तर लेंथ 6 ते 12 मीटर असावी आणि स्लोप 0.25 ते 0.60 सेंटीमीटर 60% असावा. मीडियम सॉइल असेल तर लेंथ 10 ते 18 मीटर पर्यंत असू शकते आणि स्लोप 0.20 ते 0.40 असावा. आणि क्ले किंवा लोमी सॉइल असेल तर लेंथ जी आहे ती 15 ते 30 मीटर पर्यंत असावी आणि स्लोप 0.5 ते 0.20 मीटर पर्यंत असावा. ओके, तर ही आहे आपली बॉर्डर आणि स्ट्रीप. आता बॉर्डर आणि स्ट्रीपचं ऍडव्हान्टेज काय आहे, लार्ज वॉटर स्ट्रीम कॅन बी युज्ड. पाण्याचा मोठा प्रवाह पण वापरता येतो. म्हणजे 5ची मोटर असेल, 7ची मोटर असेल, 10ची मोटर असेल. प्रोव्हाइड युनिफॉर्म वेटिंग ऑफ द सॉइल प्रोफाईल. अख्खी जमीन युनिफॉर्म दिसते. लो लेबर रिक्वायरमेंट, साऱ्याला एकच दार धरावं लागतं, त्यामुळं लेबर जास्त लागत नाही ती. डिसएडव्हान्टेज, रिक्वायर्ड लार्ज वॉटर स्ट्रीम फॉर क्विक अँड ऍडव्हान्स वॉटर टू मिनिमाइज द डीप पर्क्युलेशन लॉसेस ऍट द अप्पर एंड ऑफ द बॉटम. पाण्याचा फ्लो चांगला पाहिजे. उगीच बारीक पाणी चालत असेल तर वेळ लय लागतो. वेस्टेज ऑफ वॉटर बाय डीप पर्क्युलेशन इन कोस्ट टेक्स्चर्ड सॉइल. जर जमीन लयच हलकी असेल तर इन्फिल्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीला होत राहतं. अलग लक्षामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे डीप फरो किंवा ज्याला आपण रिज आणि फरो मेथड ऑफ इरिगेशन म्हणतो किंवा डीप फरो. ओके, रिज आणि फरो. ओके, ऊसामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे. ऊस असेल, कापूस असेल किंवा मका असेल, इथं हे मोठ्या प्रमाणामध्ये ही मेथड जी आहे ही फॉलो केली जाते. डीप अँड फरो मेथड ऑफ इरिगेशन. काय एकच. ओके ओके, आवाज ऐकू येतोय का? मी अनम्यूट केलं. हॅलो, आवाज होय ऐकू सर. येतोय? ओके. Deep furrow method. In furrow method of irrigation, the flat bed surface is converted into series of ridges and furrow running down the slope. ओके, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, व्ही शेपचा रिज आणि फरो. रिज म्हणजे टॉप आणि फरो म्हणजे बॉटम. इथं बघा मी फोटो टाकलेला आहे. रिज म्हणजे टॉप आणि फरो म्हणजे बॉटम. तर रेझरनं ह्याच्यामध्ये रानामध्ये सऱ्या पाडल्या जातात, सरीवरंबामध्ये. जुन्या काळी नांगरानच पाडले होते. आजकाल रेझर अवेलेबल आहे, त्यामुळे रेझरनं पाडतात. ओके, डिपेंडिंग अपॉन द डिपेंडिंग ऑन द सॉइल, क्रॉपिंग स्पेस, फार्मिंग इक्विपमेंट, स्पेसिंग बिटवीन द फरो 60 ते 120 सेंटीमीटर. तर फरो जे आहे ते रिज रिज फरो जे आहे ते काही 2 रिज मध्ये 60 सेंटीमीटरचं अंतर असतंय, काय म्हणजे 90चं असतंय, काय म्हणजे 120 सेंटीमीटरचं असतंय. म्हणजे ऊसामध्ये जे म्हणतो का नाही आपण 4 फुटी, 4.25 फुटी सरी, 5 फुटी, 4.25 फुटी सरी, त्यावर असते. डिपेंडिंग अपॉन द सॉइल टेक्स्चर, फरो लेंथ रेंज फ्रॉम 20 टू 300 मीटर. आता जमीन किती लेवल्ड आहे त्याच्यावर फरोची लेंथ 20 मीटर ते 300 मीटर पर्यंत असते. ओके, टू अवॉइड द ओव्हरटॉपिंग अँड स्कोरिंग प्रॉब्लेम, फरो इन फ्लो रेट आर नॉर्मली लिमिटेड 2 टू 15 मीटर क्युअर मीटर थर्ड पर हेक्टर पर फरो. ओके, तर पाणी जास्त ओव्हर जाऊ नये किंवा एकामेकावर ओव्हरलॅपिंग होऊ नये किंवा पाणी फुटू नये म्हणून ह्याच्यामध्ये हा डिस्टन्स मेंटेन केला जातो.
This method can be used either with the small or large stream of irrigation of water because it is diverted into any number of furrow. The slope along with the furrow may range from 0.2 to 2%. ह्याच्यामध्ये स्लोप जो आहे तो 0.2 ते फक्त 2% एवढ्यापर्यंतच असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. जास्त स्लोप असला की त्यामध्ये रीच फरो बनवता येत नाहीत. पाणी एका अंगाला वर राहतं आणि खालच्या बाजूला थांबतं आणि वरच्या बाजूला नीट भिजत नाही. दिस मेथड ओके दिस मेथड इज कॉमनली युज्ड फॉर इरिगेटिंग क्रॉप लाईक पोटॅटो, शुगरकेन, मेन, कॉटन, मेलन्स, शुगर बीट्स, व्हेजिटेबल लाईक लुटिसी. ओके त्यामध्ये वांगी, ऊस, त्यानंतर कापूस, मका हे पिकं लावतात किंवा भुईमूग पण लावला जातो डीप रिज अँड फरो मध्ये. इथं बघा मी फोटो टाकलेला आहे. पाणी कसं चाललंय बघा पाटानं. आलं लक्षामध्ये? डीप फरो. आता फेअरली हाय इरिगेशन ऍप्लिकेशन इफिशियन्सी अमंग द सरफेस इरिगेशन मेथड. ह्याची इरिगेशन इफिशियन्सी चांगली आहे. त्या फरो मधनच पाणी जातं. फरो सर्व ऍज फील्ड ड्रेन्स इनटू एरिया ऑफ हेवी रेनफॉल एरिया. आणि जर समजा भरपूर पाऊस पडला तरी फरो मध्ये पाणी साठून राहतं. म्हणजे जमिनीतनं पाणी बाहेर पडत नाही किंवा जमिनीमधनं इरोजन होत नाही. हा एक ऍडिशनल बेनिफिट आहे. लो इव्हॅपोरेशन लॉसेस. काय होतं रिच फरो असल्यामुळं सूर्यप्रकाश जमिनीवर सारखा पडत नाही. कायम 50% भाग हा सावलीमध्ये असतो. सूर्य उगवताना निम्म्या भागात सावली, निम्म्या भागात ऊन असते. सूर्य मावळताना पण निम्म्या भागात सावली, निम्म्या भागात ऊन असते. त्यामुळं इव्हॅपोरेशन रेट जो आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. नॉट सुटेबल इन कोर टेक्स्चर सॉइल विथ हाय इन्फिल्ट्रेशन रेट. ज्या जमिनीमध्ये पाणी जास्त मुरतं त्यामध्ये हे चालत नाही, कारण की भरपूर पाणी लागतं, सारखं सारखं भिजवायला लागते. पॉसिबिलिटी ऑफ इंट्रा फरो ऑफ सॉइल इरोजन. हा फरो टू फरो मध्ये सॉइल इरोजन थोडंफार होऊ शकतं. आता तेवढं चालायचंच. ओके त्यानंतर लेबर इंटेन्सिव्ह. सुरुवातीला सऱ्या सोडणं, सऱ्याची नाकं मारणं, नाकं मारणं म्हणजे सऱ्या खोऱ्यानं नीट करणं, ह्याला थोडासा लेबर लागतो. पण एकदा फरो बनवल्यानंतर पुन्हा काही जास्त लेबर लागत नाहीत. फक्त लेआउट करताना किंवा बनवतानाच थोडासा लेबर जास्त लागतात. कंटूर ऑर डिच इरिगेशन. आता इथं बघा कंटूर किंवा डिच इरिगेशन काय म्हणलं जातं. डिच डग अलॉंग विथ द कंट्रोल लाईन ऍट द डिफरंट इंटरवल क्लोज ग्रोईंग क्रॉप अँड सिरियल ऑर फॉरेज क्रॉप. तर लक्षात ठेवायचं कंटूर इरिगेशन म्हणजे काय. डोंगर उतारावर ज्या प्रकारची शेती केली जाते तिथं काय केलंय बघा इथं तुम्हाला दिसतंय एका रिजेस बनवलेल्या आहेत त्या डोंगर उताराला. मग एक रिजेतनं पाणी भरलं की ते खाली पाझरणार खालच्या रिज मधल्या पिकांच्या लाईनला. दुसऱ्या रिजचं पाणी भरलं की खालच्या पिकाची लाईन ओली होणार. ह्याला रिज किंवा कंटूर इरिगेशन म्हणलं जातं. हे काय आपल्याकडे फॉलो केलं जात नाही. जे आसाम, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटका डोंगर भागाचा जो एरिया आहे तिथं अशा पद्धतीने इरिगेशन दिलं जातं. ओके त्यामुळे हे काय जास्त पॉप्युलर आहे अशातला भाग नाही. आलं लक्षामध्ये? कंट्रोल इरिगेशन कळलं का? डोंगर उतारामध्ये जिथं आडव्या रीज मारल्या जातात त्यातनं पाणी सोडलं जातं आणि त्यातनं खालचं फील्ड जे आहे ते ओलं होतं पाझरून पाझरून आणि अशा पद्धतीने इरिगेशन दिलं जातं. कारण की डोंगर उताराला तर काय उभं किंवा आडवं तुम्ही काय बनवू शकत नाही, इतका स्लोप जास्त असतोय. आलं लक्षामध्ये? त्यामुळे या अशा पद्धतीचं इरिगेशन दिलं जातं खाचरामध्ये. आलं लक्षामध्ये? भाताची खच्चर बघितली असतील तुम्ही. शेत त्याला खच्चर म्हणतात किंवा केळी सॉरी हे जे कॉफी किंवा टीच्या बागा असतात ना उतारावर तिथं अशा पद्धतीचं कंट्रोल इरिगेशन दिलं जातं की जिथं स्लोप जास्त आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं कोरॅगेशन. अ स्मॉल फरो आर अडॉप्टेड फॉर क्लोज ग्रोईंग क्रॉप सच एज अ ग्रेन, फॉडर, पाश्चर क्रॉप. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ फरो इरिगेशन. Corrugation or reel of shallow furrow running down the slope from the head of ditch to the lateral, sometime close each and other. आलं लक्षामध्ये? आता कोरॅगेशन म्हणजे काय पोरांनो. तर एका सरीतनं पाणी दुसऱ्या सरीमध्ये, दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये, चौथ्यातनं पाचव्यामध्ये असं चेन केली जाते. चेन सिस्टम ऑफ इरिगेशन. कळालं का मी काय सांगितलं? स्मॉल फरो आर अडॉप्टेड फॉर क्लोज ग्रोईंग क्रॉप ऍज अ ग्रेन पाश्चर. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ फरो इरिगेशन. ही एक फरो इरिगेशनचीच मेथड आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय केलंय मी तुम्हाला सांगितलं. इथं बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय. पाणी बघा. सुरुवात केली एकातनं फिरत 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 गोल 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 फिरत फिरत सगळ्या रिज आणि फरोज हे एकदम भिजत जातात. म्हणजे एकच दार धरायचं त्यातनं 10 ते 15 फरोज ज्या आहेत त्या भिजवल्या जातात. त्याला म्हणलं जातं कोरॅगेशन. आलं लक्षामध्ये? त्यानंतर सर्ज इरिगेशन. सर्ज बघा. वेन अ वॉटर इज फर्स्ट कॉन्टॅक्ट to the soil at the irrigation furrow, the infiltration rate is high
as the water continues to run, the infiltration rate at that point is reduced. आता हे सर्ज इरिगेशन मध्ये काय केलं जातं तुम्हाला सोपं सांगतो, जास्त डोकं नको. प्रत्येक सरीमध्ये थोडं थोडं पाणी सोडायचं सुरुवातीला, वली करून घ्यायची, पूर्ण सरी भिजवून द्यायची नाही. मग काय होतं, कशासाठी तुम्ही म्हणाल असं काय करायचं, सुरुवातीला सरीत पाणी सोडलं की पाणी सोडलं आणि तुम्ही जर कंटिन्यू त्याच सरीत पाणी सोडत बसला तर काय होतं, सरीच्या तोंडाला पाणी जास्त जमिनीमध्ये मुरतं, त्याला म्हणायचं इन्फिल्ट्रेशन. इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर इन टू द सॉइल. तर सुरुवातीला त्या सरीमध्ये जास्त वेळ पाणी सोडलं की त्यामध्ये जास्त पाणी मुरतं आणि अख्खी सरी भिजस्तोवर तोंडाच्या तिथं लय पाणी मुरलं जातं. म्हणून ह्या सर्ज इरिगेशन मध्ये काय केलं जातं, सुरुवातीला थोडंसं पाणी सोडायचं सगळ्या साऱ्यांमध्ये, 2-4 साऱ्यामध्ये, आणि वलं करून ठेवायचं. जमीन सरीचं तोंड वलं झालं ह्याचं की काय होतं, माती फुगली की इन्फिल्ट्रेशन पाणी जास्त होत नाही आणि नंतर मग पाणी त्या सरीमध्ये पूर्ण सोडायचं. त्याला म्हणायचं सर्ज इरिगेशन. कळालं का? ऍज द वॉटर कंटिन्यूज टू रन, द इन्फिल्ट्रेशन रेट ऍट द पॉइंट ऑफ द फरो reach to the near constant rate. If the water is shut off and allowed to infiltrate, the surface soil particle consolidate and form a partial seal in the furrow. When the water is reintroduced into the furrow, the intake rate can reduce due to the partial sealing action. The result is more water movement through the furrow and less infiltration. आणि ह्या सर्ज इरिगेशन मुळे काय होतं, पाणी तुमचं वाचतं. आलं लक्षामध्ये, पाणी तुमचं वाचतं. ह्याच्यामध्ये त्याच्या सायकल्स असतात. ओके, द सायकल टाइम मीन्स द टाइम फ्रॉम द बिगिनिंग ऑफ वन सर्ज टू बिगिनिंग ऑफ नेक्स्ट सर्ज. द सायकल रेशिओ इज द रेशिओ ऑफ फ्लो टाइम कंटिन्यू टू द सायकल टाइम. Assume the cycle time 20 minutes and the cycle ratio is the 1:2. Okay, uh, 2. The on time is 10 minutes and off time is 10 minutes. म्हणजे काय करायचं, समजा एक सरी आहे तुमची, त्यामध्ये पहिली 10 मिनिटं थोडंसं पाणी सोडायचं, पुन्हा दुसऱ्या सरीत सोडायचं, पुन्हा 10 मिनिटानंतर 10 मिनिटं गेली की पुन्हा त्या सरीत सोडायचं, म्हणजे अल्टरनेटली सोडायचं. म्हणजे 2 सऱ्या येत्या, पहिल्या सरीत 10 मिनिटं पाणी सोडलं, ती बंद करायची, पुन्हा दुसऱ्या सरीत 10 मिनिटं पाणी सोडायचं, पुन्हा ती बंद करायची, पुन्हा पहिल्या सरीत 10 मिनिटं पाणी सोडायचं. म्हणजे रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन जो आहे ऑन ऑफ टाइम, त्याला म्हणायचं सर्ज. काय ज्यावेळेस पाणी कमी असतंय का नाही त्यावेळेस ही वापरावी. ओके, ठीक आहे. आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय का? होय सर. ओके, मी आदनमधनं चेक करीन 5-5 मिनिटाला, मला काय कळत नाहीये, झूम चालू आहे का बंद आहे ते, म्हणून विचारतोय. सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन बाय इन्स्टॉलिंग अ सबसर्फेस ड्रीप इरिगेशन सिस्टम ऑन द फार्म. आता सबसर्फेस म्हणजे काय पोरांनो, इथं तुम्हाला फोटो दिसतोय, पायपा ज्या आहेत त्या अॅनिमेशन आहे फोटो, शेताच्या खाली पुरल्या जातात. परपोरेटेड पायपा असतात, सछिद्र पायपा. तर पायपा ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली पुरायच्या, म्हणजे चरी काढायच्या शेतात आणि जमिनीच्या खाली पायपा पुरायच्या आणि वरनं चर मुजवून टाकायची. चर मुजवताना ते पाईप पुरल्यानंतर त्या पाईपच्या आजूबाजूला थोडीशी बरं का वाळू आणि मुरमाड माती टाकायची. जास्त खोल नाही पुरल्या जात. ओके, ठीक आहे. आणि पुन्हा माती मुजवून टाकायची. सप्लाय ऑफ वॉटर बिलो द सरफेस ऑफ सॉइल विथ द हेल्प ऑफ परपोरेटेड पाइप्स. It is usually done by creating an artificial water surface at the some predetermined depth, about 30 to 75 centimeter below the ground, on the texture and rooting characteristics of the crop. सर कुठं वापरतात सबसर्फेस मेथड? काश्मीरमध्ये नारळाच्या बागेमध्ये आणि केरळमध्ये भाजी स्पायसीस आणि कॉन्डामेंट्स मसाल्याच्या गार्डन्स मध्ये वापरतात. आजकाल काही लोक ऊसाच्या शेतात पण आपल्याकडे वापरायला लागलेत, पण इतकी काय पॉप्युलर नाही बरं का पोरांनो. ऍप्लिकेशन इफिशियन्सी इज व्हेरी हाय, 30 to 80%. This method is very expensive and difficult to maintain at the कारण की या मेथड मध्ये 2-3 वर्षानंतर त्या पाईपीमध्ये झाडाची मुळं जाऊन, माती जाऊन, फंगस जाऊन बॅक होऊन बसते ती, त्यामुळे त्या पाईप पुन्हा बदलावे लागतात. त्यामुळे ती खर्ची गोष्ट आहे. फायदा एवढाच आहे या पोरांनो या मेथडचा की इव्हॅपोरेशन रेट बिलकुल नसतो. खाली झाडाची मुळं दिसतात, वर जमीन तुम्हाला कुरडी दिसते, झाडाच्या मुळाला पाणी भेटतं. त्यामुळे त्याची जी इरिगेशन इफिशियन्सी आहे, पाण्याची जी जेवढं पाणी देतोय त्याचा वापर खूप चांगला होतो. आलं लक्षामध्ये, म्हणजे मेथड आहे चांगली, पण त्याचं मेंटेनन्स आणि ते टाकणं हे जवळजवळ किचकट आणि त्रासदायक आहे सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन मध्ये. त्यामुळे जास्त एवढी पॉप्युलर झालेलं नाही. त्यानंतर प्रेशराइज्ड ऑर मायक्रो इरिगेशन ऑर स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. ओके, तर स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन
this method of applying irrigation water which is similar to the natural rainfall. आता तुम्ही पिक्चर मध्ये, टीव्ही मध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला स्प्रिंकलर मेथड बघितली असेल. ओके, पाणी फवाऱ्यासारखं उडतं, त्याला आपण काय म्हणतो? स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. वॉटर इज कन्वेड अंडर द डिझायर्ड प्रेशर 2 to 5 kg per centimeter square. पाणी जे आहे ते पावसासारखं पडतं आणि त्यावेळेस प्रेशर जे असते ते 2 ते 5 kg per centimeter square डेव्हलप्ड बाय अ पंप थ्रू अ नेटवर्क ऑफ पाईप्स. ओके, कॉल्ड ॲज अ मेन लाईन, सब मेन लाईन. इथं या पाईपचं नेटवर्क असतंय. बघा इथं पाईपा दिसतात खाली ज्या जमिनीवर अंतरल्यात काळ्या कलरच्या, त्या मेन लाईन आहेत. त्याच्यावर दांड जे वर गेले त्याला रेझर म्हणतात आणि त्या टोकावर नोझल आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर नोझल स्प्रिंकलर परफॉर्म टू ब्रेक अप द स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स. ते काय करतं? नोझल पाण्याचा बारीक थेंबामध्ये रूपांतर करतं 0.5 to 4 mm साईज मध्ये, विच इज अ स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स. ओके, ठीक आहे. ऑल आणि गोल सगळ्या फील्ड मध्ये पसरून टाकतं. ओके, ठीक आहे. पॅटर्न रेट किती आहे? 0.06 ते 5000 लिटर पर हावर ऑर लेस दॅन दॅट. ओके, आता स्प्रिंकलर इरिगेशन कुठे वापरतात? जे जमिनी लगत वाढणारी पिकं आहेत, म्हणजे ग्राउंडनट असेल, सोयाबीन असेल, ग्रीन ग्राम असेल, ब्लॅक ग्राम असेल, गहू असेल सुरुवातीला, तर जी जमिनी लगत वाढतात, जास्त उंच पिकं वाढत नाहीत, त्या पिकांमध्ये किंवा भाजीपाल्याची पिकं, कांदा असेल तर कुठलीही भाजीपाला असल्या पिकांमध्ये हे वापरलं जातं. जेणेकरून काय होतं? पावसासारखा इफेक्ट येतो. पाणी सरफेस मेथड पेक्षा पाणी वाचतं, पाणी जास्त वाया जात नाही. तर स्प्रिंकलर कुठं वापरतात? समजा दुष्काळजन्य परिस्थिती आहे आणि पाणी कमी पडतंय किंवा पाऊस नाही, तिथं स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन वापरायची. आता ऍडव्हान्टेज, तर स्प्रिंकलर वापरायच्या अगोदर काय गोष्टी लक्षात ठेवा. जमीन थोडीशी लेवल नसली तरी चालेल. स्प्रिंकलरच्या पाईपा लिकेज नसाव्या त्या. नोझल ब्लॉक नसावं. त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग जास्त नसावा, नाहीतर वाऱ्याचा वेग जास्त असला की एकाच बाजूला पाणी ओढलं जातं, हवेत उडलेलं, आणि एका बाजूला कमी पाणी पडतं. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. स्प्रिंकलरने क्षारयुक्त पाणी पाजूनही, क्षार ज्या पाण्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त आहे, नाहीतर पानावर पांढरे पांढरे मिठाचे डाग दिसून येतात क्षाराचे. हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर स्प्रिंकलर मधनं स्प्रिंकलर शक्यतो 4 नंतर वापरावं संध्याकाळी. सकाळ सकाळी स्प्रिंकलर चालू केलं की दुपारी इव्हॅपरेशन जास्त होतं, का की पाणी जे आहे ते हवेमध्ये उडलं जातं. त्यामुळे जर दुपारी तुम्ही स्प्रिंकलर चालू केलं 12-1 वाजता, तर इव्हॅपरेशन रेट जास्त होणार. म्हणून येते का नाही ते एक तर सकाळ सकाळी चालू करावेत 6-7 वाजता, 10 वाजेपर्यंत, किंवा संध्याकाळी 4च्या पुढे चालू करावी ते, म्हणजे रात्री जमीन गार होईल आणि थंड होईल. आलं लक्षामध्ये? एलिमिनेशन ऑफ फील्ड चॅनल अँड देअर मेंटेनन्स विच इनक्रीज द प्रोडक्शन एरिया. ओके, ठीक आहे. तो वॉटर लॉस इनकन्व्हिनियन्स विच अमाउंट्स टू 35% ऑफ द सरफेस इरिगेशन मेथड. सरफेस इरिगेशन पेक्षा 35% पाणी वाचतं. क्लोज कंट्रोल ओव्हर वॉटर ऍप्लिकेशन, नो रन ऑफ लॉसेस. ह्याच्यामध्ये रन ऑफ, इन्फिल्ट्रेशन लॉसेस जास्त होत नाही. जमीन चांगली ओली झाली की पाणी बंद करून टाकलं जातं. कन्व्हिनियंट फॉर गिव्हिंग लाईट अँड फ्रिक्वेंट इरिगेशन. जेव्हा पाहिजे तेव्हा चालू करायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा बंद करायचं. हायर ऍप्लिकेशन इफिशियन्सी ओव्हर अदर मेथड ऑफ इरिगेशन. सरफेस मेथड ऑफ इरिगेशन पेक्षा त्याची इफिशियन्सी चांगली आहे. लिमिटेशन्स काय आहे त्या? अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, हाय विंड. जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर पाणी व्यवस्थित पसरलं जात नाही किंवा व्यवस्थित दिलं जात नाही. हायर इव्हॅपरेशन लॉसेस. जर टेम्परेचर जास्त असलं आणि उन्हाळी दुपारी चालू केलं तर इव्हॅपरेशन लॉसेस जास्त होतात. मेकॅनिकल डिफिकल्टीज, काय वेळेस नोझल प्लॅक होणे, ब्लॉक होणे, इंजिन रिपेअर, कारण की प्रेशर सिस्टम आहे सगळी, ह्याच्यामध्ये प्रेशर भरपूर लागतं. द इनिशियल इन्व्हेस्टमेंट, सुरुवातीला 8 सबमेन, सॉरी 8 रेझर आणि 10 सबमेन चा सेट जर विकत घ्यायचं म्हणलं तर 30-35 हजार रुपयाच्या जवळपास, म्हणजे 30,000 रुपयाच्या जवळपास खर्च येतो. म्हणजे कमी जास्त येऊ शकतो कंपनी क्वालिटीवर, पण 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. 10 सबमेन लाईनी. ओके, एक सबमेन लाईन काळी पाईप जी असती 2.5 इंचीची, ती जवळपास 20 फुटाची असती. 10 पाईपी, आणि समजा 8 रेझर घेतलं, ओके, तर जवळपास एक 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. आलं लक्षामध्ये? पुऱ्या सेटचा. म्हणजे कुठल्या कंपनीचं घेताय, ISI नॉन ISI त्यावर डिपेंड आहे. आलं लक्षामध्ये? तर तेवढा खर्च आहे बाबांनो, तेवढा आहे. पण एका शेतानं दुसऱ्या शेतामध्ये पण नेऊ शकता. हा एक त्याच्यातला फायदा आहे. सलाईन वॉटर वापरू शकत नाही. हा एक त्याच्यामधला तोटा आहे. ओके, सुटेबल. स्प्रिंकलर इरिगेशन इज सुटेबल फॉर मोस्ट ऑफ द फील्ड क्रॉप, wheat, लूसन, ग्राउंडनट, बेंगाल ग्राम, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, पोटॅटो, लिफी व्हेजिटेबल, सनफ्लावर, बार्ली, बाजरी, मेज, wheat,
बार्ली बाजरी मेज मध्ये सुरुवातीच्या स्टेजला वापरता येतं. एकदा झाड उंच झालं का नाही की नोझल मधनं उडालेलं पाणी त्या प्लांटला थटून खालीच पडतं. त्यामुळं उंच वाढणाऱ्या झाडांमध्ये सुरुवातीची जेव्हा स्टेज आहे गुडघ्याच्या खालची त्यांची म्हणजे पहिला महिना 2 महिने तेव्हा वापरता येतं. झाड एकदा लय उंच झालं रेझर पेक्षा जास्त हाईटेड मग वापरता येत नाही. आलं लक्षामध्ये. However, large sprinkler are not recommended for irrigation of delicate crops such as a lucerne, lutetia because large water droplets produces the sprinkler may damage the crop. ओके. जी नाजूक आहे ती भाजीपाल्याची पिकं आहे ती की ज्यावेळेस ते हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस जर तुम्ही स्प्रिंकलर वापरायला गेला तर त्याचा लॉस पण होऊ शकतो. कारण काय होतं ज्यावेळेस समजा तुम्ही मेथी काढायला आली आणि स्प्रिंकलर चालू केलं तर मातीचं थेंब उडून पानावर पडणार. आलं लक्षामध्ये. आणि मग तुमच्या मेथीची क्वालिटी खराब होणार. ओके. त्याच्यानंतर लास्ट आहे ड्रिप इरिगेशन. ओके. लास्ट जे आहे पोरांनो आवाज हॅलो आवाज ऐकू येतोय? होय सर. स्क्रीन दिसते का? होय सर. ओके. तर आपलं मेथड्स ऑफ इरिगेशन चालू आहे शिकवायचं. त्याच्यामध्ये आपण शेवटच्या प्रकाराकडे आलेलो आहे. ड्रीप इरिगेशन. आलं लक्षामध्ये. तर ड्रीप इरिगेशन म्हणजे काय असतंय पोरांनो? तर ऍप्लिकेशन ऑफ वॉटर ड्रॉप बाय ड्रॉप नियर टू द रूट झोन ऑफ क्रॉप इज नोन एज ड्रीप इरिगेशन. ओके. ओके. ऍप्लिकेशन ऑफ वॉटर ड्रॉप बाय ड्रॉप नियर टू द रूट झोन ऑफ क्रॉप इज नोन एज अ ड्रीप इरिगेशन सिस्टम. तर मगाच तुमचं बोलायच्या नादात माझ्याकडे विसरलं. जे लॅन्सर या सायंटिस्टनं स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशनचा शोध लावलेला आहे आणि ड्रीप इरिगेशन मेथडचा शोध जो आहे तो स्माशा बासले हा एक इस्रायली इंजिनियर होता. त्यानं हा शोध लावलेला आहे. त्याच्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. स्माशा बासले हा इस्रायली सायंटिस्ट एक इंजिनियर होता. तो एका नारळाच्या झाडाच्या तिथनं जात होता. म्हणजे नारळाची बाग होती आणि त्या नारळाच्या झाडाला करूनच पाणी पाजत होती. तर एका झाडाच्या तिथं पाईपलाईन गेलती आणि ती पाईपलाईन लिकेज होती. तिथं थेंब 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 पाणी त्या झाडाच्या बुंद्यात पडत होतं. तर त्या नारळाच्या झाडाची उंची, त्याला लागलेले नारळ, त्याची साईज हे त्याला खूप चांगलं वाटलं. आणि त्याच माशा बासले इंजिनियरच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण जर असं पाईपलाईनच्या थ्रू छोट्या छोट्या झाडाच्या बुंद्यात जर पाणी दिलं तर पाणी पण वाचल आणि झाडाची ग्रोथ पण चांगली होईल. मग त्यानं ते डेव्हलप केलं. त्यामुळे इस्रायल जे आहे ते जगामध्ये सगळ्यात मोठं लिडिंग स्टेट आहे इन अ ड्रीप इरिगेशन मेथड. ड्रीप इरिगेशन मेथड मध्ये आलं लक्षामध्ये. असले हा इस्रायली इंजिनियर आहे. नेटाफेम इरिगेशन नाव ऐकलं असेल. खूप नावाजलेली आणि मल्टीनॅशनल कंपनी आहे. ही इस्रायलची कंपनी आहे. आलं लक्षामध्ये. ड्रीप इरिगेशन मेथड मधली. तर ड्रीप इरिगेशन मेथड मध्ये काय असते पोरांनो? एक विहीर असती, त्यातनं पाणी उचललं जातं, त्यानंतर मोटर ते पाणी उचलते, त्यानंतर फिल्टर असतात पोरांनो 3 प्रकारचे. स्क्रीन फिल्टर, सँड फिल्टर आणि हायड्रोसायक्लॉन फिल्टर. त्याचा वापर काय आहे ते प्रॅक्टिकलला शिकवतो. त्यातनं पाणी पुढे पास होतं. फिल्टर इज अ हार्ट ऑफ ड्रीप इरिगेशन सिस्टम. कारण फिल्टर जर नसेल तर पुढे पाईपात चोकअप होणार सबमेन लाईनी. त्यामुळे कंपल्सरी 3 पैकी सँड फिल्टर कधी वापरतात? वाळू असते त्याच्यामध्ये. जर ओपन सोर्स ऑफ इरिगेशन असेल, नदी नाल्या ओढ्यातनं पाणी असेल तर त्यात शेवाळ्याचा चान्स असतो. तर तिथं सँड फिल्टर वापरतात. ओके. आणि स्क्रीन फिल्टर कधी वापरतात माहितीये का? स्क्रीन फिल्टर जर क्लोज सोर्स ऑफ इरिगेशन असेल, बोरवेल असेल तर स्क्रीन फिल्टर वापरतात. जाळी असते, जाळीतनं पाणी पास केलं जातं. आणि हायड्रोसायक्लॉन फिल्टर जर वाळूचं प्रमाण जर तुमच्या पाण्यात असेल, ओके, ओढ्यातलं बिड्यातलं, तर हायड्रोसायक्लॉन फिल्टर वापरतात. हायड्रोसायक्लॉन म्हणजे पाणी चक्रीवादळासारखं आतमध्ये फिरतं आणि सँड खाली कलेक्ट होत राहते. तर प्रॅक्टिकलला तुम्हाला दाखवेन मी फिल्टर. त्यानंतर खत देण्यासाठी
ड्रीप मध्ये व्हेंचुरी असते, बायपास इंजेक्शन असते, बायपास टँक मेथड असते आणि इंजेक्शन पंप असते. व्हेंचुरी बॅरल मध्ये खत तयार करायचं आणि व्हेंचुरीचा फुटबॉल त्यात सोडायचा आणि मेन लाईन मधनं खत व्हेंचुरीच्या थ्रू फील्डला दिली जातात. आजकाल लोक काय करतात, ड्रीप इरिगेशन मधली एक पाईप काढतात ड्रीपची आणि आपलं जी बॅटरी पंप आहे का नाही, बॅटरी पंपात औषध फर्टिलायझर तयार करून जोडतात मेन लाईनला, ड्रीपच्या सब मेन लाईन त्या ह्याला पुढं हे काढतात, नोझल काढतात आणि तिथं जोडून टाकतात. म्हणजे काय होतंय, पंपाची मोटर चालू केली इलेक्ट्रिकची, हे ऑटोमॅटिक फर्टिलायझर मिक्सड पाणी शेताला मिळून जातं. आलं लक्षामध्ये. तर व्हेंचुरी, बायपास पंप मेथड आणि इंजेक्शन पंप मेथड, या 3 मेथडनं खतं जी आहे ती शेताला दिली जातात. ड्रीप इरिगेशनचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, वॉटर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये सेव्ह होतं. ओके, ऍज कम्पेअर टू सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. सरफेस मेथड जर तुम्ही बघितलं तर 50 ते 60 ते 70% पाणी ड्रीप मध्ये वाचतं. रात्री, सकाळी, संध्याकाळी कधी पण मोटर चालू करा, कधी पण भिजवू शकता. असं काही नाही की जेव्हा पाहिजे त्यावेळेसच भिजवलं पाहिजे, दिवसातच भिजवलं पाहिजे. त्यासाठी काय माणसाची गरज नाहीये. मोटर ऑटोमॅटिक चालू केली, ऑटोवर ठेवली तरी सुद्धा ड्रीप इरिगेशन किंवा ड्रीप चांगल्या पद्धतीने भिजतं. अलग लक्षामध्ये. त्यानंतर झाडाच्या मुळामध्येच पाणी पडतं, त्यामुळे आजूबाजूला जास्त वीड येत नाही. इज ऑल्सो ऍडव्हान्टेज. ओके, तर ड्रीप मधनं नंतर पुढं पाणी मेन लाईन मधनं, सब मेन लाईन मधनं प्रत्येक झाडाच्या बुडक्यात पडत जातं. ओके, सो ड्रीप इरिगेशन इज डिफाइन्ड ॲज अ प्रॅक्टिस ऑफ स्लो अँड फ्रिक्वेंट ऍप्लिकेशन ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू द सॉइल in the form of district drops continuously, drop by drop, in a tiny stream near to the plant. Current drip irrigation technology dated back to the work of Smasha Bass 1964, based on the observation that a large tree, आता मी ही स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे मी काय तुम्हाला तर सांगत नाही. त्यानंतर ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये हे ड्रिप इरिगेशन जे आहे ते फेमस झालं. ओके, तर ऍडव्हान्टेज, many reports have been listed and summarized the potential advantage of drip irrigation as compared to other irrigation methods, enhancing the plant growth, crop yield, and premium quality product. Water saving due to increase the beneficial use of available water and water application efficiency. आता वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी म्हणजे काय, जेवढं पाणी आपण देतोय त्यापैकी किती पाणी झाडाला अवेलेबल होतं, ह्याला वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी म्हणतो. सरफेस मेथड मध्ये काय होतं, बरंच पाणी जमिनीमध्ये इनफिल्ट्रेट, मुरतं किंवा इव्हॅपरेट होतं. पण ड्रीप इरिगेशन सिस्टम्स मध्ये मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल टू द प्लांट, कारण की आपण लिमिटेड क्वांटिटी देतोय आणि वेन द प्लांट इज नीडेड. ड्रीप मध्ये हा एक फायदा आहे. सरफेस मेथड ऑफ इरिगेशन मध्ये वी आर अप्लाइंग द वॉटर वन्स इन अ वीक और ट्वाइस इन अ वीक. आपण सरीमध्ये, रिजेस मध्ये आठवड्यातनं एकदा किंवा 2 आठवड्यातनं एकदा पाणी पाजतो. त्यामुळे झाडाला कंटिन्युअसली वॉटर अवेलेबल होत नाही, जेवढं पाहिजे तेवढं रिक्वायर्ड क्वांटिटी. पण ड्रीप इरिगेशन कसं आहे, तुम्ही आठवड्यात 2 वेळा चालू करा, रोज चालू करा, एकाड एक दिवस चालू करा, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे प्लांट विल गेट इनफ क्वांटिटी ऑफ वॉटर वेन इट इज नीडेड. ज्या वेळेस झाडाला पाणी पाहिजे त्यावेळेस झाडाला कंटिन्युअसली पाणी मिळत राहतं आणि फील्ड इज ऑलवेज ऍट द फील्ड कॅपॅसिटी. शेत जे आहे ते तुमचं काय नाही, फील्ड कॅपॅसिटीला राहतं. म्हणजे तुमच्या शेतामध्ये कॉन्स्टंटली 50% मॉइश्चर इट इज अवेलेबल. सो प्लांट गेट सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर continuously throughout its growth cycle, and plant also get the fertilizer throughout its life cycle. ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस खतं सोडायची. ओके, ठीक आहे. त्यानंतर कंबाइंड वॉटर अँड फर्टिगेशन साठी सरफेस मेथड मध्ये काय करावं लागतं, वी हॅव टू यूज द मॅन पॉवर. माणसं वापरून ते खत विस्कटावं लागतं किंवा टाकावं लागतं. ड्रीप इरिगेशन मध्ये देर इज नो नीड ऑफ डुईंग अ सच थिंग. अशा करण्याची काही गरज नाही. रिड्युस्ड द सॅलिनिटी हॅझार्ड टू द क्रॉप प्लांट when the low quantity of saline water is used. आता मगाशी काय सांगितलं होतं, इन स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन वी कॅनॉट यूज द saline alkaline वॉटर. क्षारयुक्त पाणी वापरणं चालत नाही, कारण की मग पिकावर त्याचे थेंब किंवा डाग उठतात पांढरे पांढरे, किंवा जमिनीच्या सरफेच्या वर तसे जमीन लवकर खराब होते. बट इन ड्रीप इरिगेशन सिस्टम, की आपण पाण्याची क्वांटिटी कमी वापरतोय त्यामुळे वी कॅन यूज सम वॉट saline alkaline वॉटर. थोडस कंटिन्युअसली नाही ते पण. विडिंग, थिनिंग ऑपरेशन जे आहेत हे जास्त करावे लागत नाहीयेत, कारण की इफ देअर विल बी सम वीड इट इज अराउंड द प्लांट. जर गवत उगवून आलं तर ते झाडाच्या शेजारीच उगवून येतं, कारण आजूबाजूचा भाग काय ओला होत नाही.
तर मग तेवढाच भागातलं वीड कंट्रोल केलं की काम भागते. आलं लक्षामध्ये. लेबरची गरज नाहीये. मोटर चालू केली की एकदा की संपला विषय. जास्त काय नाहीये. थोडंसं फार टेक्निकल नॉलेज पाहिजे लेबरला, की मोटर कशी चालू करायची, व्हेंच्युरचं कसं प्रेशर मेंटेन करायचं. शिकून जातं. ड्रिपचा अजून ऍडव्हान्टेज आहे की गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. ओके. ISI जर असेल, ड्रिपमध्ये 2 प्रकार येतात पोरांनो. एक असते ISI, एक असते नॉन ISI. जवळपास 33% सबसिडी असते. समजा जर तुमचा 1 लाख खर्च आला, तर 30-35 हजार रुपये जे आहे, ते सरकार तुम्हाला देतं. ड्रिप लोकांनी भरपूर वापरावं म्हणून सबसिडी. आता कमी जास्त झाली, आता मला पण एवढी आयडिया नाही. त्याच्याबरोबरच ड्रिपचा एक सेट जो आहे, म्हणजे फिल्टर, व्हेंचुरी आणि लॅटरल आणि सगळं. तर 1 एकरासाठी कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये ड्रिपच्या सेटचा खर्च येतो. मोटरची किंमत मी धरलेली नाही बरं का, वरचाच फक्त पुढचा खर्च. पण एकदा केलं तर ISI मार्कचं ड्रिप असेल तर 5-6 वर्ष काय होत नाही पायपासनी. आणि नॉन ISI पट्टी ड्रिप असेल तर ते स्वस्तात भेटतं. ओके. एक 15-20 हजार रुपये भेटतं. पण त्याची लाईफ जास्त नसते, 2 ते 3 वर्ष. नॉन ISI ड्रिप वापरलं इफ यू आर युझिंग इन युअर फील्ड, तर तुम्हाला सबसिडी भेटत नाही. ISI असेल तरच सबसिडी भेटते. नॉन ISI म्हणजे पट्टी ड्रिप. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. कळालं का? म्हणजे मी तुम्हाला फील्डमध्ये किंवा प्रॅक्टिकली काय चालतंय ते पण सांगतो. ओके. येतोय ना आवाज ऐकू? हॅलो? होय सर. ओके. ओके, ओके. त्याच्यानंतर लिमिटेशन. आता प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. देअर आर सम पॉझिटिव्ह पॉइंट्स, देअर आर सम निगेटिव्ह पॉइंट्स. आता लिमिटेशन्स मध्ये बघा, काही लिमिटेशन्स पण आहेत. एक लिमिटेशन आहे की बाबांनो, थोडंसं साल्ट अकम्युलेशन होतं. जर क्षारयुक्त पाणी वापरलं तर झाडाच्या बुंदेच्या आजूबाजूला थोडंसं क्षार अक्युमुलेट होतात. तेवढा एक प्रॉब्लेम आहे. जर क्षारयुक्त पाणी असेल तर जे आपले ड्रिपर आहेत ती, ओके, इनलाईन ड्रिपर, ते काही वेळेस ब्लॉक होतात, क्षार सापडतात. मग त्यावेळेस तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट करावी लागते. ऍसिड ट्रीटमेंट म्हणजे काय, तर ड्रिप मधनं ऍसिड सोडायचं, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, आणि ड्रिप बंद करायचं. आणि मग काय होतं, ऍसिड सोडलं म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड नसते. ओके. ऍसिड सोडलं की ऍसिड त्या ड्रिपच्या पट्टीच्या आतमध्ये जे क्षार सापडलेले आहेत ते विरघळून टाकतं. पुन्हा काय करायचं, सगळ्या एंड कॅप खोलायच्या लॅटरलच्या, आणि मागणं मोटर चालू करायची, आणि सगळं घाण जे आहे क्षारबीर ते सगळं शेताच्या बाहेर फ्लश आउट करून टाकायचं. त्याला म्हणायचं ऍसिड ट्रीटमेंट. ते का प्रत्येक वेळेस द्यावीच लागते अशातला भाग नाही. जर तुमच्या शेतामध्ये सलाईन वॉटर जास्त असेल, साल्टी वॉटर असेल, ज्याचा pH जास्त असेल, तरच करावी लागते. क्लॉगिंग होतं, शक्यतो होत नाही. काय वेळेस उंदर पायपा कुरतात, तेवढा मेंटेनन्स करावा लागतो. मग मध्ये जॉईनर टाकायला लागतो, लॅटरलच्या मध्ये जोडावे लागते लॅटरल तशा. आता ती बघा प्रत्येक ठिकाणी आहेच. थोडंफार लिकेज होतं काही ठिकाणी प्रेशराईज असल्यामुळं, तो एक प्रॉब्लेम आहे. लाईट थोडीशी जास्त लागते कारण की मोटर कायम कंटिन्युअसली प्रेशरवर राहते, तो एक आहे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर थोडस जो माणूस ड्रिप वापरतोय तर थोडीफार तरी टेक्निकल आयडिया पाहिजे बाबांनो, की खतं कशी सोडायची, काय करायचं, कसं चालवायचं काय. आता काय सगळ्या शेतकऱ्याला येते, लोकांनी ऑटो जोडलेला आहे, लाईट आली की ड्रिप चालू होते. किंवा आता काल काय मोबाईलवरनं लोक मोटर ऑपरेट करते ती, मोबाईलवरनं लाईट आली की फोन लावला की मोटर चालू होती, मोटर बंद होती. आजकाल काय आता ऍडव्हान्स झाले, शेतात जायची गरज नाही, ड्रिप टाकला असलं तर. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. लिमिटेशन मध्ये अजून एक आहे की बाबा थोडासा खर्च आहे बाबा, 35-40 हजार रुपये एकराला सुरुवातीला करावा लागतो. प्रत्येक शेतकऱ्याची काय पद असते अशातला भाग नाही, पण जे जे आहे ते करतात. आता एक लक्षात ठेवा, इफ यू आर कम्पेअरिंग द इल्ड ऑफ ड्रिप इरिगेशन सिस्टम आणि इल्ड ऑफ शुगर केन इन फरो मेथड, जर तुम्ही बघितलं पाट पाण्यानं म्हणजे रिच फरो मेथड मधनं ऊस भिजवणं आणि ड्रिपनं ऊस भिजवणं, तर उत्पादनामध्ये चांगल्यापैकी फरक पडतो, एक 25 ते 30%. ड्रिपचा ऊसाचं एकरेज जवळपास गुंठ्याला 1.5 ते 2 टन पडतं, आणि फरो मेथड मधनं 1 ते 1.25 टन पडतंय. त्यामुळे तो फायदा होतो. जर ऊसाला तुम्ही ड्रिप केलं तर पहिल्याच वर्षी ऊसात तुमचे पैसे भेटतात ड्रिपचे, उत्पादन पण वाढतं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. त्यानंतर कुठल्या पिकासनी ड्रिप करतात, तर फ्रूट क्रॉप्स मध्ये मँगो, सिट्रस, ग्रेप्स, गावा, पोमग्रेनेट, बनाना, पपया, वॉटरमेलॉन, लिची, आमल, सपोटा. तर बागेमध्ये सुद्धा ड्रिप टाकलं जातं. ओके. रिंग टाकते ती मेन लाईन वरनं, म्हणजे अख्खी बाग नीट भिजेल. व्हेजिटेबल मध्ये टोमॅटो, ब्रिंजल, भेंडी, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, कॅप्सिकम, चिली. प्लांटेशन मध्ये ऑइल प्लाम, कोकोनट, अरेकनट, कॅशूनट, कॉफी. फील्ड क्रॉप मध्ये कॉटन, शुगर केन, टोबॅको, शुगर बीट. बल्बेशियस क्रॉप मध्ये पोटॅटो, कॅसिवा, ओनियन, स्वीट पोटॅटो, रेडिश. स्पायसेस मध्ये टर्मरिक, जिंजर, कार्डिमम. फ्लावर मध्ये रोज, जरबेरा, ऑर्चर्ड,
अँथ्रोनियम, ग्लॅडिओलस, कार्नेशियम, जॅस्मिन. म्हणजे आता बऱ्यापैकी फक्त ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका, उडीद असं जे क्लोज ग्रोईंग क्रॉप आहे ती त्यात फक्त करत नाही ती बाकी सगळीकडे ड्रिप इरिगेशन सिस्टम बऱ्यापैकी आजकाल पॉप्युलर झालेलं आहे. आता आपलं शेवटचं आहे पोरांनो रेनगन. ओके, हे बघा रेनगन दिसला का? हे बघा शेवटचा फोटो रेनगनचा. तुम्ही आधी फोटो बघा. रेनगन म्हणजे काय? एकच मोठी गन असते की ज्याच्यामधनं लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जे आहे ते स्प्रे केलं जातं. शेताच्या एका कोपऱ्यात लावायची आणि अख्खं शेत भिजवून टाकते. तिला म्हणायचं रेनगन. कळालं का? ठीक आहे, त्याचा व्हिडिओ मी ग्रुपवर टाकीन, त्यावेळेस तुम्ही बघा. आलं लक्षामध्ये? ते काय म्हणलं कळलं का? मी त्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकीन, त्यावेळेस तुम्ही बघा. रेनगन इज अ पॉवरफुल मेगा स्प्रिंकलर that throws a large amount of water up to 500 liter per minute. 500 लिटर पर मिनिट एका जागेवर पाणी फेकतं टू द गुड डिस्टन्स रेडियस ऑफ 90 फूट. म्हणजे 90 फूट लांब शेत एका कोपऱ्यात नाक भिजवलं जातं. आलं लक्षामध्ये? त्यासाठी स्प्रिंकलर जोडायची गरज नाही. As the artificial rain, it offers a number of benefits to the farmer. It reduces the water consumption by 50% as compared to the flood method of irrigation and achieving the same yield. As a result of reduced water consumption with the rain gun irrigation system, large saving accumulate. The irrigation time comes down 16% saved. म्हणजे वेळ पण वाचतो, जास्त खर्च पण येत नाही, म्हणून हे मोठ्या प्रमाणामध्ये रेनगन जे आहे ते वापरलं जातं. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तर हा रेनगन. तर अशा पद्धतीनं मुलांनो हे जे आपलं लेक्चर आहे आजचं, स्क्रीन शेअरिंग बंद करतोय मी. आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. ओके, ठीक आहे. कोणाला काही शंका असतील तर विचारा. कोणाला काही शंका आहेत का मुलांनो? काय डाऊट आहे का? लेक्चर आपलं संपलेलं आहे. हे आपलं